ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बहुचर्चित कृषी विधेयक राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आलाय। आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य आणि शेतकरी दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे। विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला। वेल समोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला। त्यानंतर काही काळासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। मात्र कामकाज पुन्हा सुरू झालं ते गोंधळाच्या वातावरणातच। विरोधकांच्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत पीठासीन अधिकाऱ्यांनी आवाजी मतदान घेत विधेयक मंजूर केलं। याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे। प्रशांत, राज्यसभेत तर कृषी विधेयक मंजूर झालेली आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत काय घडामोडी घडतायत? सौरभ, राज्यसभेमध्ये आज जे घडलं ते खरोखर अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रकार होता। म्हणजे मी पण गेल्या 5 वर्षापासून दिल्लीमध्ये हे सगळं बघतोय सभागृहाचं कामकाज, पण राज्यसभेमध्ये अशा पद्धतीचा प्रकार होणं हे खूपच नवल वाटणार आहे। एकतर राज्यसभा हे लोकसभेच्या पेक्षा अनुभवाच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या दृष्टीनं एक मोठं सभागृह मानलं जातं, मात्र या सभागृहामध्ये आज अशा पद्धतीनं आपल्याला महाभारत पाहायला मिळालं। उपसभापतींच्या समोर जाऊन त्या ठिकाणी रूलबुक फाडण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर माईक ओढण्याचा प्रयत्न झाला, जे कागद होती ती भिरकावली गेली। पण हे सगळं नेमकं कशामुळे झालं, का विरोधकांच्या वरती ही वेळ आली, आपण जाणून घेऊयात। राज्यसभेमध्ये हे जे महाभारत झालं त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार काँग्रेसचे खासदार राजीव सातव आता माझ्यासोबत आहेत। राजीव सातव सुद्धा त्या ठिकाणी आघाडीवरती होते उपसभापतींच्या समोर निदर्शनं करण्यात। सातव साहेब, संसदीय कामकाज पद्धतीमध्ये खरं तर तुम्हाला प्रभावीपणे काम करण्यासाठी खूप आयुध घटनेने दिलेली आहेत, पण मग अशा पद्धतीचा गोंधळ करण्याची वेळ तुमच्यावरती का आली? का हा गोंधळ? आजचा दिवस या देशाच्या संसदीय परंपरेतला सगळ्यात लोकशाहीला काळीमा फासणारा असा आजचा दिवस आहे। आपण पहा की राज्यसभा हे वरिष्ठांचं सभागृह म्हणून समजलं जातं आणि राज्यसभेमध्ये नियम हे पाळले जातात असा आत्तापर्यंतचा अनुभव होता। परंतु उपसभापतींनी ज्या पद्धतीनं आज शेतकरी विरोधी जी सरकारची विधेयकं होती ती पास करायचा प्रयत्न झाला। आमचं सरकारला हे म्हणणं होतं, आमचं उपसभापतींना सांगणं होतं की तुमच्याकडे नंबर आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, ते बिल पासही होणार आहे, पण आम्हाला चर्चेसाठी तुम्ही वेळ का देत नाही आहात? आम्हाला ह्याच्यामध्ये आम्हाला काही अमेंडमेंट्स द्यायच्या आहेत, काही सुधारणा करायच्या आहेत, त्या सुधारणा सुचवण्यासाठी का वेळ देत नाही आहात? आणि आमच्या सूचना तुम्ही बहुमतानं त्याचा पराभव करा, त्या बहुमतानं आम्ही हरू द्या, काही हरकत नाही, परंतु किमान आम्हाला रेकॉर्डवर तरी आम्हाला येऊ द्या की आम्हाला ह्या बिलामध्ये जसं ही जी बिलं आणली होती त्याच्यामध्ये किमान आधारभूत किमतीचा अंतर्भाव नव्हता। शेतकऱ्याला जर किमान आधारभूत किंमतच देणार नसाल तर उद्या पाडून भाव घ्यावे लागतील शेतकऱ्यांना। उद्या कुठलाही जो माल आहे त्याला आधारभूत किंमतच राहणार नसेल तर कसं करणार, हा प्रश्न होता। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की राज्यसभेच्या उपसभापतींनी या संदर्भात नियम पाळायचेच नाहीत हे ठरवलं। म्हणजे सभागृह 1 वाजता संपतं, मग 1 वाजता नंतर वाढून घ्यायचं असेल तर सभागृहाची परवानगी घ्यायला पाहिजे। त्याच्यानंतर बिलाच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांनी मतदानाचा विषय सुरू केला त्यावेळेस आम्ही डिव्हिजन मागितलं, आम्ही मतदान मागितलं, त्यांनी मतदान सभागृहामध्ये सत्ताधीशांचं बहुमत आहे हे तुम्हाला माहिती होतं, ते त्यांना मंजूर करणं अवघड नव्हतं, फक्त तुम्हाला एक प्रतिकात्मक विधीच्या अनुसार जो निषेध आहे तो नोंदवायचा। निश्चितपणे आमचं एवढंच सांगणं आहे की ज्या भूमिका आम्हाला मांडायच्या आहेत की शेतकऱ्याच्या विरोधातलं हे तुमचं विधेयक आहे, शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड अडचणीत आणणारं हे तुमचं विधेयक आहे, यातून शेतमालाच्या किमती मोठ्या प्रमाणावर पडण्याची शक्यता आहे। मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सच्या हातामध्ये शेतमाल पूर्णपणे संपवण्याचा, शेतकऱ्यांना सोपवण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे। या संदर्भामध्ये काँग्रेसच फक्त नाही, बाकीचे सगळेच विरोधी पक्ष आणि इव्हन एनडीएतले घटक पक्ष म्हणजे अकाली दल वगैरेंच्या मंत्र्यांनी ते राजीनामे दिले। एवढी प्रखरता असताना जर नियम
तुम्ही नियमाची पायमल्ली करत असाल, तुमच्याकडे बहुमत आहे, बहुमतानं बिल पास करा, पण नियम तर पाळा, ही आमची या निमित्तानाची विनंती. आपण सकाळपासून बघितलं 9:30 वाजता चर्चा सुरू झाली, जवळपास 3.5 तास चर्चा व्यवस्थित झाली होती. मग अचानक काय झालं 1 वाजता की ज्याच्यामुळे एवढा मोठा गोंधळ झाला? ज्या पद्धतीनं उपसभापतींनी हे रेटून घ्यायचा विषय केला की 1 वाजता समजा सभागृहाचं कामकाज संपतं, तर ते कामकाज वाढवायचं असेल तर विरोधी पक्ष नेत्यांना बोलू द्यायला पाहिजे होतं. TMCचे नेते असतील, बाकीच्या इतर पक्षाचे नेते असतील, त्यांची संमती घ्यायची होती, वाढवून द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर या बिलाच्या संदर्भात ही बिल पास करत असताना त्याच्या प्रक्रिया आहेत की प्रत्येक क्लॉजवर वोटिंग होतं, प्रत्येक क्लॉजवर वोट होत असताना जसं मी अमेंडमेंट दिलेली, आता माझ्या अमेंडमेंटवर तुम्ही मला बोलायलाच देणार नसाल तर ही पूर्णपणे नियमाची पायमल्ली आहे. अर्धे सदस्य राज्यसभेत बसत आहेत, अर्धे सदस्य लोकसभेत बसत आहेत. त्या लोकसभेत जसं मी लोकसभेत बसलो होतो आज, तर लोकसभेत बसलेल्या सदस्याला तुम्ही त्याचं म्हणणं मांडायची संधी देणार आहात का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक गोष्ट जर बुलडोज करूनच घेऊन जात असाल आणि राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात उपसभापतींनी पूर्ण नियमच बाजूला ठेवून जर काम करायचं ठरवत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. सातव साहेब, राज्यसभेमध्ये तुम्ही आत्ताच आलेले आहात, राज्यसभा तुमच्यासाठी नवीन आहे. ज्यावेळी हा सगळा गोंधळ बघितला, आजचा गोंधळ बघितला, जे बघितलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? नेमकं काय काय घडलं आतमध्ये? आपण पहा की म्हणजे इतके वरिष्ठ सदस्य आहेत, म्हणजे गुलाम नबी आझाद जी असतील, अहमद पटेल जी असतील, डेरेक ओब्रायम आहेत, अनेक बाकीचे सदस्य आहेत की जे या सभागृहात 20-20 वर्षापासून आहेत. म्हणजे मी अनेक जणांना विचारलं की असं कधी घडलं का? त्यांनी सांगितलं असं या राज्यसभेच्या इतिहासात कधी झालेलं नाही. आणि का? तर उपसभापती कोणाच्या तरी दबावामध्ये, सरकारच्या दबावामध्ये आणि सरकार कॉर्पोरेटच्या दबावामध्ये बुलडोज करून हे विधेयक पास करायचा प्रयत्न करतात. आज सभापतींच्या समोर जे टेबल होतं त्याच्यावरती सुद्धा तुम्ही चढून घोषणा देत होता. काय नेमकं मुद्दा हा आहे की उपसभापतींची ऐकायची मानसिकता नाही. आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो तो मार्शल करवी धक्काबुक्की करायचा प्रयत्न झाला. अशा किती मार्शल होते सभागृहामध्ये जवळजवळ 35 मार्शल आणले होते त्यांनी. म्हणजे जे एका सदस्याला 1 मार्शल अशा पद्धतीचं काम होतं. म्हणजे जर तुम्ही केवळ बळाच्या जोरावर लोकांची मतं दाबायचा प्रयत्न करत असाल तर असं तर आम्ही काही होऊ देणार नाही. आणि राज्यसभेमध्ये नियम तर पाळा, बिलं तुम्ही पासच करून घेणार आहात, पण किमान विरोधी पक्षाला बोलायची संधी द्यायची नाही. आणि शेतकरी विरोधी बिल ज्याच्यामध्ये या देशाच्या शेतकऱ्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे, त्या संदर्भातलं बिल आहे. आणि काँग्रेस विरोध करते असं नाही, तुमचा घटक पक्ष विरोध करतोय, बाकीचे विरोधी पक्ष विरोध करतात. आणि याचा आज तुम्ही पाहत असाल पंजाबमध्ये, हरियाणात आंदोलन झाली, आज एका शेतकऱ्याची मृत्यू झालेला आहे. ते इतकं सेन्सिटिव्ह विषय असताना सगळ्या गोंधळानंतर आता तुमच्यावरती पण कारवाई होऊ शकते? सवाल कारवाईचा नाहीये, सवाल शेतकऱ्याचा आहे. या देशाचा बळीराजा जगला, बळीराजा तरला तर हा देश जगणार आहे. परंतु केवळ अंबानी अदानींनाच वाचवायचा हा सरकारचा अजेंडा असेल तर आम्ही काही तो अजेंडा सक्सेसफुल होऊ देणार नाही. तर हे आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव, जे या संपूर्ण ते आज जे काही राज्यसभेत महाभारत घडलं त्यावेळी ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होते. आणि अभूतपूर्व अशा पद्धतीचा गोंधळ झाला. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं विधेयक होतं. चांगलं झालं असतं की जर त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा झाली असती, व्यवस्थित वेळ देऊन त्याच्यावरती डिव्हिजन ऑफ वोट्स जो विरोधकांचा अधिकार आहे ते पण झालं असतं. कारण सरकारच्या बाजूनं बहुमत तर होतं, पण ते इतकी घाई नेमकी कशामुळे झाली हा सगळा प्रश्न जे आहेत ते याच्यातून उपस्थित होत आहेत. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची विधेयक पार होणं संसदेत हे कुठंतरी लाजीरवाणं सुद्धा आहे. बरोबर. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल.